मॅच बनवली मी म्हणेन, कारण त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये 5व्या 6व्या चेंडूला जो षटकार मारला ना दुसऱ्या मॅच मध्ये, ते मॅच बनवली ती. कारण धावा मिळत नव्हत्या तेव्हा त्या 2 षटकाराने उमाशंकरच्या जय बालाजी रबाला सुशिक्षित 50 धावून पोहोचवलं आणि बराबर त्या धावा मात्र कमी पडल्या. अर्थातच ऐरोली कोलिवाडा टीमला बीट करताना आता सेमीफायनल गाठली. पहिली मॅच आपण पाहिली ऐरोली कोलिवाडा आणि अजय 11 खेळणे. लेट्स स्टार्ट टू गेम. 4 ओव्हरचे खेळ जाऊया, पाहूया खेळ सेमीफायनल. पहिले बॅटिंग करताना जय बालाजी रबाले, लखन ऑन स्ट्राइक आणि त्याच्या विरोधात आता ओट टाकण्यासाठी राकेश जाधव ऑन द बॉलिंग मार्क. पॉइंट खडा केले, पॉइंट कव्हर, आय शॉट एक्स्ट्रा गो वाईट इज सिली मिड ऑफ and very close of the bowler on side silly mid on JP left and round the gate. पहिला चेंडू सोडला ऑफ साइड ऑफ स्ट्रिकला. इथं पिचिंग ऑफ स्टंपच्या बाहेर ते पाहिली दिशा, पाहिली त्याची लाईन पाहिली चेतन पांड्याने, त्याला दंडित करताना व्हाईट कॉल इशारा केला. सेमीफायनलची पहिली रन येते अवंतर धावसंख्येने, व्हाईट बॉलच्या अवंतर धावसंख्येने. ओ माय गॉड, द फॅब्युलसली बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर कडक इन स्विंग, सुपर बॉलिंग बाय राकेश जाधव. टप्पा पडल्यानंतर गोल्डन टप्पा मला चेंडूला फिंगर थ्रो करताना दॅट इज जस्ट लाईक द वसीम अक्रम दॅट क्रॅकिंग इन स्विंग. पहा सोनू पाटील की स्कोरच्या माध्यमातून काय बॉल टाकले यार, टप्पा पडला इन स्विंग यार, घातक ग्रेट यार, इन क्वालिटीचं क्रिकेट दाखवताना सोनू पाटील की स्कोर. बायचा इशारा, पहिली बाईट त्याच्यानंतर डॉट आणि आता मात्र बाईज, म्हणजे 2च्या 2 ज्या धावा आल्यात जय बालाजी रबाले टीम साठी त्या अतिरिक्तच्या रूपामध्ये आलेल्या धावा कशा आहेत. मोठा मंच आहे, मोठा मॅच आहे, बिग मॅच सेमीफायनल. नरेन म्हात्रे यांचे विशेष मी इथे आभार मानतो का जे आमचे आवाज विघ्नेश असो की मी असो तेव्हा आमचे आवाज जेव्हा नारायण म्हात्रे ऐकतात निश्चित मात्र व्यासपीठावर आम्हाला भेट देण्यासाठी येतात. त्यांचे सरचे स्वागत. ग्रेट बॉलिंग यार, सुपर बॉलिंग. पहिला पॉवर प्ले 4 ओव्हरचे सेमीफायनल. पहिल्या ओव्हरमध्ये अक्षरशः खिलवून ठेवले, जागच्या जागेच उभे केले. बॉलिंग टाकताना 3 बॉल टाकले, त्यामध्ये 1 वाईट 1 बाईज, अशात फक्त 2 धाबा खर्च केलेत. एकी बॅट मधून अजूनपर्यंत आले नाही. खामोश आहे लखन आकाश. पिचिंग डाऊन द पहिला चेंडू खराब. डायरेक्टली ही चुकी केली का केली हा प्रश्न धावता मनामध्ये होता लखनच्या. वाईट डायरेक्टली दॅट इज द डायमंड डक. कारण एकही चेंडू खेळायला मिळाला नाही म्हणून डायमंड डक विवेकला परतावं लागतं. घोड दुर्दैव म्हणायला लागेल, घोड दुर्दैव मात्र पदरी पडताना मात्र तो निराश मुद्रेने जातो मैदानाच्या बाहेर. पहिला विकेट, बिग विकेट टू CR फाउंडेशन गावदेवी ऐरोलीसाठी. मोठा झटका आहे, मोठी विकेट आहे, मोठा फटका बसलाय मी म्हणेन निश्चितच गावदेवी रबाले टीमला. कारण आक्रमक बॅटर मोठमोठे फटक्यांसाठी ओळखला जातोय तो विवेक. मात्र एकही चेंडू खेळण्याची त्याला संधी मिळाली नाही. अगदी डायमंड डकच्या रूपामध्ये तो परतला मैदानाच्या. पहिला झटका, पहिला गडीचं पतन, पहिली विकेट मिळते CR फाउंडेशन गावदेवी ऐरोली. रनआउटच्या रूपामध्ये विवेक परतला, त्याच्या जागी पहिली मॅच खऱ्या अर्थाने गाजवली. बॅटिंग करताना 30 धाबा, 2 ओव्हर टाकताना 18 धाबा आणि 4 विकेट, 1 झेल घेताना प्लेअर ऑफ द मॅच जो ठरला होता तो आफ्रिदी खान इन ॲट क्रमांक 3 वर जय बालाजी रबाले कडून आले. 2-4 महत्वाच्या गोष्टी सूचित करताना इनसाइड द सर्कल हे महत्वाचं स्थान असतं. जेव्हा बॉलरसाठी आपण सूचना करत तर विकेट किपरहून इथून काय यावं त्यासाठी मात्र JP पाटीलने निवडलं. जस्ट लाईक द इम्रान खान. याच बाजूला आपण पाहायचो सिली मिड ऑफ किंवा सिली मिड डाऊनला खास करून एक कॅप्टनचं काम असतं. परंतु JP लिडिंगला येताना कॅप्टन्सी मध्ये सूत्र हलवताना सजेस्ट करण्यासाठी बॉलरला 1987 एलन बोर्ड सेम प्लेस असे 2 जे करंडक विश्व जिंकले आहेत, श्रीलंका असो पाकिस्तान असो अन्यथा ऑस्ट्रेलिया असो, ते सेम प्लेस खूप महत्वाचं असतं बॉलरसाठी ॲज फिल्डर म्हणून सजेस्ट करण्यासाठी. 3 चेंडूची झाली समाप्ती, धावसंख्या फक्त 3 वर. कंबर्ट मोडले पहिले पॉवर प्ले टाकताना राकेश जाधवने. डावखुरा गोलंदाज बॅकफुट होता, कडक इन स्विंगर, टायमिंग करू शकला नाहीये मी म्हणेन, करू देऊ शकला नाही मी म्हणे. इन स्विंगर टप्पा पडल्यानंतर लेंथवर चटकन त्याचा चेंडू आत आणतो. लाजबाब की स्कोरच्या माध्यमातून पाहू शकतो सोनू पाटील काय नजाकत दाखतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू इन स्विंगर लाजबाब, तारीफ करतो आम्ही.
जेव्हा जेव्हा डावखोरे गोलंदाज लेफ्ट अँड राऊंड द विकेट व्हेरी डेंजरस होते एनी राईट ऑफ द बॅट्समॅन. तर किती जिवंत उदाहरण आम्ही देतो सातत्याने. व्हेरी घातक लेफ्ट अँड राऊंड द विकेट बॉलर. फ्लिक ऑफ द रिस्ट टर्न केलं जोपर्यंत मिड विकेटच्या क्षेत्र जाईल फील्ड करेल थ्रो फेकेल सटीक निलेश भोईर यांच्या हातामध्ये. तोपर्यंत फक्त एक धाव लखनच्या खात्यात जोडली तर 1 वाढवतो स्कोर. जय बालाजी रबले या टीमचा एक गडी बाद फक्त 5 वर. शेवटचा बॉल पॉवर प्ले एकमेव येथे हाताळताना लाजबा हाताळला मिळणे 5 चेंडू. लास्ट बॉल इन दिस ओव्हर पॉवर प्ले. चूक केली आहे नजाकत बल एक्स्ट्रा कवा. क्रिकेटचं देखणे पण ज्या फटक्यामध्ये लपलेलं नसतं त्या लपलेल्या फटक्याला सुंदर एकदम नजाकत भरणं क्लिअर केली ही बाउंड्री. 4 रन 9 धाबा पहिली ओव्हरची पाहू शकता. चूक झाली फुल टॉस जस्ट इनसाइड कम्प्लिटली फेस ऑफ द बॅट अँड थ्रू द एक्स्ट्रा कबा. व्हॉट अ शॉट. बेहतरीन स्ट्रोक न मात्र गोड केला. सेवट गोड केला मी म्हणेन. चौका ठोकूनंतर पहिली ओव्हरची झाली मॅन्डेटरी समाप्ती. 5 बॉल मध्ये अगदी 5 धावा परंतु शेवटचा बॉल चूक गेली. गतीमध्ये परिवर्तन करताना तो फुल टॉस पडला. फुटला तर सोडला नाही. बरोबर एकदम क्रिकेटचे देखणे पण ज्या फटक्यामध्ये असतं ना त्या फटक्याला मध्ये दाखवलं आमच्या तमाम प्रेक्षकांना आफ्रिदी खानने. 4 रन 9 एक गडी बाद. अजून 3 ओव्हरचा खेळ बाकी आता स्पीडअप करा कारण या हिवाळ्याच्या दिवसामध्ये लवकर सूर्य अस्ताला जातो त्यामुळे अंधार लवकर पसरतं. त्यासाठी स्पीडअप करा कारण बॅटिंग तुम्हाला करायची. सीआर फाउंडेशन गावदेवी ऐरोली. गौरव शिंदे द बेस्ट क्वालिटी बॉलर. खऱ्या तर पहिला ओव्हर टाकण्यासाठी प्रसिद्ध पण या बेला यंगस्टारवर भरोसा ठेवले. लगातार जे 10 चेंडू विक्रम केले जय भवानी मित्र म्हटले त्या स्पर्धेमध्ये ज्याच गौरव शिंदेने पहिली ओव्हर मेडन नंतरचे 4 बॉल डॉट असे 10 बॉल निर्धाव करण्याचा कारनामा राहिले त्याच्या नावावर. द बेस्ट क्वालिटी सुपर बॉलर. पहिला चेंडू बॅकफुटवर जाताना ऑन ड्राइव्ह केला जोपर्यंत प्रीतम पाटील फील करेल. अहमद सिंगलने धावसंख्येमध्ये डबल फिगर मध्ये 10 एक्झॅक्टली ऑन द स्कोर बोर्ड. सेमीफायनल फर्स्ट दोस्ती ग्रुप प्रेझेंटेड दोस्ती चषक आपण पाहतो पर्व 5 मध्ये. गतीमध्ये परिवर्तन छान केलं पण फुल टॉस होती. बॅटवर घेताना स्लाइस केला डिस्क्वेअर ऑफ द पॉइंटला चौकार का सिंगल. ओह माय गॉड याला म्हणतात दुर्दैव. फिल्डिंग करायला काय हात दोन्ही डोक्यावर ठेवले. गौरव शिंदेला मत वाटलं होतं एवढं आपल्या विरोधात हा चौका जाईल. गेला मित्रा. क्रिकेटची अनिश्चितता हेच सांगते. कधी बॅटरच्या बाजूने कधी फिल्डिंग करण्याच्या बाजूने असे चौकार मध्ये टर्न होतात. तो चौकार मध्ये टर्न झाला आणि त्याचा लाभ मिळाला जय बालाजी रबाले टीमला. चौकार मिळतोय. धावसंख्या 14 वर 14 फॉर लॉस ऑफ द विकेट. विकेट इज बॅक. डायमंड्स डक विवेक. व्हेरी गुड बॉलिंग आहे. टप्पा गुडल्यानं पडल्या चेंडूला आणखीन थोडासा स्विंग केला. एक आशेत होते गतीमध्ये बदल. पहिल्याच इरादा स्पष्ट केला. इंटेन होता मनामध्ये अगोदर सफल होण्याला सक्सेस करण्याची मनात आखणी केली होती पण अंगाला लागून गेला होता. बॅकवर्ड गलीच्या ठिकाणी तिथे सिंगल अर्जित केली. धावसंख्या हलकीशी पुढे जाताना 4 ओव्हरची सेमीफायनल. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं टॉस जिंकल्यानंतर सीआर फाउंडेशन गावदेवी ऐरोली टीमने. आणि पहा खेळ इथे मध्यात आलं. मी म्हणेन दुसरं ओव्हर टाकला जातो. टाकताना गौरव शिंदे. फटका चांगला आहे. बरोबर मिड विकेटच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुर्वेश थोडीशी हलकीशी चुकी झाली. षटकार जवळ गेला. झेल गेल्यानंतर नो स्ट्राइक. वन संगे डेंजरस मॅन आफ्रिदी खान फेसिंग टू द गौरव शिंदे. मागच्या मॅच मध्ये दुसऱ्या पायाला घेऊन गोलंदाजी टाकली होती. गतीमध्ये परिवर्तन छान केलं. ओळखलं पटकन लॉफ केला बिटवीन लॉगर आला षटकार. बरोबर आमच्या कॅमेरामॅनच्या वरून उडवला षटकार. बॅटमधून सिक्सर आफ्रिदी खान. षटकार होते. धावसंख्येला मात्र आकार देताना 6 धावसंख्या झपकन पोहोचते. 45-50 मॅचला मजा येईल. सेमीफायनल पहिली ती रंगेल. तोपर्यंत 45-50 धावसंख्या ना सुरेख असा मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. तत्पर 22 धावसंख्या बनल्यात. 5 चेंडू. लास्ट बॉल टू गो. पहिले सिंगल 4-1 षटकार. लास्ट डिलिव्हरी इन दिस पॉवर प्ले. पहिला संपल्यानंतर गौरव शिंदे दुसऱ्या ओव्हर मध्ये. खूप चांगलं क्रिकेट. याला मत व्यावसायिक क्रिकेट. षटकार आल्यानंतर कोणत्याच अंधाधुंदी कारभार त्याला सन्मान त्याला ढकलून दिले होतं. जोपर्यंत प्रीतम पाटील जगदीश पगडे येतील फील करतील तोपर्यंत एक सिंगल इथं 2 ओव्हरचा खेळ इथून झाले समाप्त.
आफ्टर द 2 overs completed, पहिल्या बॅटिंग करताना मत दिल्यानंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा लागल्या धावपळकावर 22 अजूनही 2 ओव्हरचा खेळ शेष. सेमीफायनल पहिली. आम्ही कौतुक करतो सर्व दोस्ती ग्रुपचे जे सन्माननीय आहेत त्यांच्या या सहकार्याने ही स्पर्धा आपल्या भेटीला परोपात. मिनेश पाटील, आशिष पाटील, अमोल पाटील, अक्षय पाटील, सुनील पाटील, हेमंत पाटील, हितेन पाटील, राजा पाटील, चितन पाटील, किशोर पाटकर, कैलास पाटकर, प्रशांत चव्हाण, प्रणित पाटील, उमेश पाटील, सलमान सय्यद, वैभव पाटील, यश मडवी आणि दीपू सिंग यांचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. एका दुकट्याचं काम नसतं मित्रांनो. हे दोस्ती ग्रुप एकमेकांना दोस्तीचा खांद्यावर हात ठेवताना एक बेहतरीन क्रिकेटची मेजवानी आपल्या भेटीला. आज पहिला दिवस. ऑन द अप फटका चांगला आहे परंतु डाऊन द बॉल झेल सोडत नाही, सुटत नाहीये प्रीतम पाटीलच्या हातून. द बेस्ट क्वालिटी फिल्डर. एक चपलक अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण झेल टिपल्या आणि खेळी लखनची आकाश इथे होते समाप्त. बॅटर क्रमांक दुसरा बाद होताना इथे लखन जो आघाडीला होता त्याची खेळी मात्र पहिल्या चेंडूवरती समाप्ती करते. बॉलिंग टाकताना बॉलिंग मार्कवर करण ज्याने पहिली जी सेकंड मॅच होती आपल्या सुंदर बॉलिंगच्या अनालिसिसवर तो किताब त्याला मिळाला होता प्लेअर ऑफ द मॅच. पहिली मॅच जेपीने मात्र बनवली तसे दुसरी मॅच मात्र बॉलिंगच्या जोरावर जिंकून दिली होती बॉलरने. तोच बॉलर आता पहिला बॉल सुरुवात करताना सेमीफायनलची इथे तिसऱ्या ओव्हरमध्ये विकेट टेकर व्हाईटने सुरुवात केली परंतु जसा चेंडू टाकला लेंथवर तसा लॉक करण्याचा मोह आवरता आला नाही आणि तिथे बॅट्समन मात्र मैदानाच्या आत लखन. पहिले विकेट डायमंड डकचे शिकार. 0वर रनआउट विवेक आणि आकाश लखन आता परतले ज्याने धाबा मात्र केल्या फक्त 3. 6 चेंडू बॅकफुट वर होताना व्हॉट अप्पर कट, व्हॉट अ शॉट. 2003 वर्ल्ड कप वीरेंद्र सहवाग अगेन्स्ट शोएब अख्तर. सचिन रमेश तेंडुलकर अगेन्स्ट शोएब अख्तर. वकार युनिस मध्ये विरोधामध्ये मारले ते 2 षटकार. जोहान्सबर्ग ॲट साऊथ आफ्रिका 2003 वर्ल्ड कप. या प्रकारची मेजवानी फटके सचिन आणि विरुचे पाहिले आपण. सेम टिपिकल स्टाईल. एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी मात्र एल फील करेल, प्रोटेक्शन करेल. वॉटर थ्रो यार बेहतरीन अंदाज सटीक थ्रो. फक्त सिंगल मिळते. धावसंख्या 1 ने वाढली जाते. सेमीफायनल पहिली बॅटिंग करताना धाव मात्र पोचली गेलेली 30 वरती. पहिलं वाटणे सुरुवात विकेट षटकार 1-3 चेंडू आतापर्यंत अधिकृत पण टाकलेत. सेकंड मॅचचा हिरो बॉलिंग मार्कवर करण. राईट हॅमर विकेट. बॅटची कडा उडून अगदी मात्र नाचत डान्सिंग करत एक्स्ट्रा कव्हरच्या वरून द्यायचा प्रयत्न. बॅटची कडा सिंगल मिळते. सिंगलने पहिली बॅटिंग करतात सेमीफायनल मध्ये. 4 ओव्हरची मॅच. धावसंख्या मात्र सिंगलने पोहोचते 31 वर. 31 लॉस ऑफ 2 विकेट. 2.4 चेंडूची समाप्ती झाली म्हणजे 8 उर्वरित चेंडूचा खेळ मात्र शेष आहे. लाजबाब आयोजन. 1 लाख प्रथम पारितोषिक, 50,000 द्वितीय असे कॅश रोख नकद दिली जाईल. उद्याची सांगता. उद्याचा हा फायनलचा दिवस. आज पहिला दिवस. हॅट्रिक पाहिली मनोज चव्हाण उडवून देताना व्हॉट अ शॉट, व्हॉट अ मॅग्निफिसेंट इट होत द लॉंग ऑफ. येस मस्त कारी एक दस्तक देताना उलांडून प्रीतम पाटीलच्या डोक्यावर उडवला षटकार. बॅट मधून येताना अफरीदी खान असा हा प्लेअर आहे जो मोठे सामन्यामध्ये सोडत नाही. त्याचा जो खेळ आहे तो बहरतो. आजपर्यंतचा इतिहास आहे. अफरीदी खान द बेस्ट क्वालिटी ऑलराऊंडर सेट ऑन द फ्राईड. 5 चेंडू झाले 3 ओव्हरचे. आणखी बॉल षटकाराला विरुद्ध राकेश करणच्या. वाईट विकेट षटकार सिंगल षटकार. लास्ट बॉल इन दिस ओव्हर. पुन्हा एकदा हाव मध्ये गेले चान्स फॉर द विकेट. बेस्ट क्वालिटी फिल्डर सोडत नाही. आजपर्यंतचा आता इतिहास पाहिला. दुसरा झेल माध्यमातून घेतला जातो. प्रीतम पाटीलच्या खेळीचा इथे झाला अंत. पण चांगला खेळ. तारीफ करतो आम्ही अफरीदी खानचे कारण मोठे फटक्यासाठी दुसरा पर्याय उरला नव्हता. कारण 4 ओव्हरची मॅच आहे. तिसरा ओव्हर चालू होता. फक्त फटकेबाजी शिवाय दुसरं आपण काही करू शकणार नाही तिथे ते जाणलं. पण अखेरकार प्रत्येक मोठा फटका मारणं सहज साधी गोष्ट नसते. तो अवघड फटका मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू तेव्हा चेंडू खाली कोण होता त्यांचा सर्वात सेफेस्ट हात सुरक्षित त्यांचा हँड ज्याला म्हटलं जातं प्रीतम पाटील त्याच्या हातात झेल देऊन परतला. ही विकेट मात्र
करंडने आपल्या खात्यात जोडली. अशा आफ्रिकेचा खेळचा झाला अंत. विकेट क्रमांक 3 गेली जयबालाची तंबूच्या आसरेला. 3 गडी बाद 3 ओव्हरच्या समाप्तीत 37 धावा. धावसंख्या चांगली आहे. इथून 10 जरी आले ना मॅचला मजा येईल. सेमीफायनल पहिली जेव्हा जिंकेल तो कमीत कमी 50,000 जास्तीत जास्त 1 लाख पर्यंत जाऊ शकतो असं, आणि एक ट्रॉफी आपल्या घरात सन्मानाने घेऊन जाईल असं बिग शो, बिग मॅच, अतिशय महत्त्वपूर्ण मॅच. सेमीफायनल पहिला रंगला जातोय. 37 बनल्या. 3 ओव्हरची झाली समाप्ती. लास्ट ओव्हर जाऊ बाया. दुर्वेश काय करामत करतोय हे फायनलच्या मारझोड ओव्हर मध्ये. दुर्वेश पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन. गुड स्टॉप ऑन द फॉलो थ्रू. नो रन. सुपर स्टार्ट. मारझोडचा ओव्हर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त धाव फटकवण्याच्या नादामध्ये मूड मध्ये असतो बॅटर. पहिला चेंडू तर खाली. उमाशंकर द बेस्ट क्वालिटी जीतू आहे स्ट्राईकला. हलक्या हाताने टाकलेला चेंडू. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. धीम्या गतीने टाकला चेंडू. लाजबाब या 2 चेंडू फक्त एक सिंगल खर्च करताना इथे सीआर फाउंडेशन कडून गावदेवी ऐलन कडून अखेरचा ओव्हर हाताळताना दुर्वेश मनोरे. 4 चेंडूचा खेळ इथून बाकी. आता स्ट्राईक वरती सिंगल घेतल्यानंतर ज्याने खऱ्या अर्थाने दुसरी मॅच जिंकून दिली. 2 षटकार 6व्या चेंडूवर शेवटच्या खोकले तो उमाशंकर. सुपर बॉलिंग हवेमध्ये वळवलाय. काय बॉलिंग आहे. मॅजिक बॉलिंग. गतीच्या फंद्यात न करता मतीला श्रेष्ठ समजवलं आणि तसंच मात्र चेंज ऑफ द पेस गतीमध्ये न टाकता अगदी सावकाश गतीने चेंज ऑफ द पेस मध्ये 3 चेंडू टाकले. मोठा एकही फटका मात्र आला नाही 3 बॉल मध्ये. लवली बॉलिंग आहे. सुपर बॉलिंग. का प्रयोग करू, कारण बॅट्समन जर लटकतो ना त्याला अशा प्रकारचे आपण कायम लटकावं जावं. 4 बॉल मध्ये अगदी एक सिंगल दिली. व्हॉट अ परफॉर्मन्स आहे. सुपर स्पेल इन द लास्ट ओव्हर. स्लॉगिंग वर हाणामारीचा ओव्हर. 4 मध्ये केवळ एक. 5वा बॉल समोर उमाशंकर खाली ठेवले. तारीफ करतो यार. एक चूक मात्र आपल्याकडून घडली होती फिल्डिंग करताना. झेल सुटणार षटकार. लगेच जागा बदलली. परंतु ओव्हर पहा. असे खेळाडू असतात जी चूक होते ती विसरून जातात. नव्याने उभारतात. फिनिक्स पक्षापण उभारी घेताना अशी दमदार कमबॅक. वेल्डन दुर्वेश. फक्त 5 मध्ये 2. 39. 37 होते 3 नंतर. आता मध्ये 5 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा खर्च केले. लास्ट बॉल सेमीफायनल पहिला डाव. अखेरकार चूक झाली आहे. आज षटकार आणखीन महत्वपूर्ण. इथे इनिंग पहिली संपलेली आहे. पहिल्या इनिंग मध्ये खेळताना धावा बनवले षटकाराच्या साहाय्याने. 45. 46 टू टार्गेट. विंगनेस बोलतो लास्ट नाही. चला एक इनिंगचा खेळ संपलेला आहे आणि दुसऱ्या इनिंग मध्ये कारण प्रत्येकाला समसमान संधी मिळणं गरजेचं असते. कारण आम्ही 3.5 बोलले. आता 3.5 जी अर्धी इनिंग आहे ती आता पूर्ण तापवण्यासाठी अजून रंगत दाखवण्यासाठी आजच्या करिता मल्टी टॅलेंट ज्या आवाजाने खूप जण मंत्रमुग्ध केले ते येतील आमच्या शेवटच्या इनिंग सांगतील या इनिंगचे संपूर्ण कहाणी मखमली आवाजमध्ये आमच्या विघ्नेश मडवी. मजा येईल मॅचला विघ्नेश. थँक्यू व्हेरी मच संतोष मात्रे सँडी सर, ज्यांच्या वाणीतून पहिला डाव तुम्ही एन्जॉय केला. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये ज्याचं नाव आहे दोस्ती ग्रुप आयोजित दोस्ती चषक 2026 हा भव्य दिव्य सोहळा आणि अंतिम सामना मैदानामध्ये रंगत असताना सेमीफायनलचा सामना. जो संघ जिंकेल तो जाईल मेगा फायनल मध्ये आणि या 2 ट्रॉफी पैकी एक ट्रॉफी निश्चित असेल एका संघासाठी.
एकीकडे जय बालाजी राबाडे टीम, त्यांच्या विरोधामध्ये CR पाटील फाउंडेशन गावदेवी ऐरोली संघ. पहिला डाव संपलाय. बॅटिंग करत असताना जय बालाजी राबाडे टीमने 45 धावा उभारल्यात, 46 धावांचं टार्गेट उभं केलंय आणि बॅटिंगसाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटची सर्वाधिक घातक, सर्वाधिक विस्फोटक आणि सर्वाधिक डेंजरस जोडी म्हणजेच निलेश गंगाराम भोईर आणि त्यांच्या समवेत JP जयेश पाटील फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होत असताना दोन्ही बॅटरने दमदार बॅटिंग आणि दमदार खेळ केला. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 2026 ची ट्रॉफी जिंकण्यासाठी दोन्ही टीमला संधी आहे. वर्षाची पहिली ट्रॉफी आपल्या नावी करण्यासाठी हा चान्स आहे. हा चान्स आता या संधीचं सोनं कुठला संघ करेल त्याकडे लक्ष असेल. 46 धावा देखील सँडी सर या संध्याकाळच्या सत्रामध्ये कमी धावा नाहीत. फायटिंग स्कोर आहे. ज्याप्रमाणे सँडी सरांनी उल्लेख केला होता की जर नक्कीच चांगली गोलंदाजी झाली तर ह्या धावा डिफेंड देखील होऊ शकतील. पण सकाळचं सत्र आणि संध्याकाळचं सत्र जर पाहिलं तर ज्या पद्धतीने टीम गावदेवी ऐरोली संघाचा बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय, या धावा चेस होऊ शकतील असं देखील प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात अगदी प्रश्न निर्माण झालाय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये मॅचला होते सुरुवात. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आफ्रिदी खान गोलंदाजी ट्रॅकवर. हे षटक या मॅचचा अगदी निकाल लावण्यासाठी आणि या मॅच कुठल्या दिशेने जाईल हे सांगण्यासाठी महत्वाचं आहे. पहिला बॉल लोअर फुल टॉस, कमी गतीचा चेंडू आहे, ऑन ट्रॅक केलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. इक्रम पाहायला मिळतोय, इक्रम खान. एक धाव मिळते. निलेश गंगाराम भोईर ऑफ द मार्क. पहिली धाव त्याच्या बॅट मधून आली. JP स्टॅकेंड वर आहे. 46 धावा करायचे आहेत. 24 बॉल 46 धावा. आता 23 बॉल 45 करायचे आहेत. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमला संधी आहे. जो जिंकेल तो मेगा फायनल मध्ये पोहोचेल. आडव्या बॅटने फटका चांगला आहे. पुन्हा एकदा इक्रम खान इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. खूप चांगलं कलेक्शन, खूप चांगली फेकी आणि आणखीन एक सिंगल मिळते. दोन्ही बॅटरने आपापलं खाता उघडलंय. दोन्ही बॅटरने एक धाव केली. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर. आफ्रिदी खानचं हे महत्वाचं षटक असेल. इथे देखील ऑन साइडला फटका चांगला आहे. इक्रम खान वेगाने येईल. एक धाव तर कंप्लीट केली. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. लगातारच्या 3 बॉलवर अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. टाळ्यांचा कडकडाट होतोय डगआउटच्या माध्यमातून जय बालाजी राबाडे टीम कडून. आणि फिल्डिंगचं स्टँडर्ड तुमचं हाय लेवलचं असणं गरजेचं आहे जर तुम्हाला एखादी स्पर्धा जिंकायची. आडव्या बॅटने फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षकांना बेदून चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. JPच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला क्रॅकिंग चौकार. 4 धावा. 4 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. 7 धावा धाव फलकावर लागलीत. पहिल्या षटकाचा खेळ. 46 धावा करण्यासाठी चांगली सुरुवात देखील तितकीच महत्वाची आहे. मागच्या बॉलवर जर पाहिलं तर फंबलिंग पाहायला मिळाली. एक चूक महागात पडते आणि क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही. जयेश पाटील चांगल्या रिदम मध्ये आहे, चांगल्या रंगात आहे, चांगल्या ढंगात आहे आणि चांगल्या फॉर्म मध्ये ही केला आहे. JPच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला. अंपायर 6 रन्स बोला. षटकार. 6 धावा. 6 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. 33 अजूनही करायचे आहेत. 46 धावांचे टार्गेट आहे. 13 धावा धाव फलकावर लागलीत. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल या षटकातील. बॅटची एज लागते. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. इथे डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक संपला गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. आता उर्वरित 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 33 धावा करायचे. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 11ची सरासरी राखावी लागेल. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं लाईव्ह टेलिकास्ट जर पाहिलं तर किस कुरलच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जातंय. सोनू पाटील, अजिंक्य तांबे असेल, मैत्री पाटील असेल आणि प्रामुख्याने या स्पर्धेचं आकर्षण म्हणजेच या पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या जे ट्रॉफीज आहेत ना त्या ट्रॉफीज फार सुबक आणि सुंदर पाहायला मिळते.
सन्माननीय वैभव अशोक पाटील यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या, त्याबद्दल त्यांचा देखील आभार मानतोय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गौरव आलाय. फुललेंचा चेंडू आहे, थ्रू द कव्हर, प्रोटेक्शन आहे, एकच धाव मिळते. निलेश गंगाराम भोईर सिंगल डबलचा खेळ करत असताना पण एका बाजूने आक्रमण एका बाजूने संयम ही जोडी पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 14 धावा. आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये करायचे अजूनही 32 धावा. जय बालाजी रबाडे टीमला डॉट बॉल्स आणि विकेट्स घ्यावे लागतील. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. 15 ऑन स्कोर बोर्ड. लोवर फुल टॉस, फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक मात्र त्यांच्या मधोमध चेंडू जातोय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषे पलीकडे जयेश पाटीलच्या बॅटमधून येतोय चौकार. 4 धावा. टीमची धावसंख्या 19. काय स्ट्रोक लगवलाय, लोवर फुल टॉस चेंडूला अगदी बॉडीला बेंड केलं होतं आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार. 19 धावा धाव फलकावर लागली. चांगली बॅटिंग जेपीच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, अगदी स्टेअर केलंय. संयमाचं क्रिकेट, अक्कलमंदीचं क्रिकेट म्हणावं लागेल. जयेश पाटील कडून खेळताना दिसतोय. त्याला माहिती आहे विकेट ठेवणं गरजेचं आहे. जर आपण या मैदानाच्या आतमध्ये राहिलो तर हा सामना संपू. त्यासाठी चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार ही परिभाषेने बॅटिंग करणं गरजेचं आहे. निलेश भोईरच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला, चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. वडा शॉट. 6 धावांसाठी टीमची धावसंख्या 26 ऑन स्कोर बोर्ड. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये अजूनही करायचे तब्बल 20 धावा. 14 बॉल 20. मॅच ऑन आहे. विजयाच्या दिशेने जात असताना टीम CR पाटील फाउंडेशन, गावदेवी ऐरोली आणि त्याच दरम्यान जिंकण्याचा इरादा आहे पक्का. प्रेक्षक झाले हक्का बक्का. निलेश गंगाराम भोईरच्या बॅट मधून आलाय अजून एक लाजबाब छक्का. वाडा शॉट. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार लगवले गेलेत. टीमची धावसंख्या मुसंडी मारते 6 ने. 32 या आकड्यावर. 32 धावा धाव फलकावर लागलेत. अवघ्या 14 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉल 14 इक्वेशन पाहायला मिळते. सुरुवातीचा काळ काही चेंडू संयमान्य क्रिकेट खेळ, त्यानंतर आक्रमकता धारण केली. आणखीन एक समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे फलंदाजाला परतावा लागेल. निलेश बॅक टू द डगआउट. पहिला धक्का लागतोय गावदेवी ऐरोली संघाला. फलंदाज बाद. चला आपलं काम चोख बजावत असताना निलेश गंगाराम भोईर परतलाय. 19 धावा या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅटर मिस्टर प्रीतम पाटील पीपी फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होत असताना न्यू बॅटर मिस्टर प्रीतम पाटील. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. हे चित्र घणसोली 11 घणसोली टीमच्या अगेन्स्ट देखील पाहायला मिळालं होतं, पण 5 बॉल ठेवून हा सामना जिंकला होता गावदेवी ऐरोली संघाने.
इथे देखील खोलपटापाचा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत असताना काय घडलंय, एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केले गेलेत. 2 धावा मिळतील. 2 धावाने आता इक्वेशन बदललंय. आता 11-12चं इक्वेशन राहिलंय. 11 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. त्याला शेवटचे 11 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 धावांची आवश्यकता आहे. प्रीतम पाटील पीपी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डावखोरा फलंदाज आहे. कोटपाचा बॉल आहे डाऊन द अगदी डॉट बॉलची सांगता होत असताना काय घडलंय या बॉलवर हे देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. आणि डॉट बॉलची सांगता होत असताना पुन्हा एकदा त्याच दिशेने आता मात्र लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. आता इक्वेशन बदललंय. आता 10 बॉलमध्ये 11 करायचे आहेत. 35 धावा धावफल करायला 46 धावांचं टार्गेट आहे. प्रीतम पाटील जो फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. निलेश भोईर परतल्यानंतर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. फुलण्याचा चेंडू आहे. ऑन साइडला ऑन ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. यस, खूप चांगला प्रयत्न केला जातोय आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आपल्या टीमसाठी धावा वाचवण्यामध्ये यशस्वी होतोय. आता 9ला 9 करायचे. बॉल टू रन्स असा सामना इक्वेशन जवळ येत असताना खोलबटपाचा चेंडू पाहायला मिळतो. खोदून काढला गेला. अगदी सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 8 मध्ये 8 करायचे. 8 बॉल 8 धावांची आवश्यकता. प्रीतम पाटील, जयेश पाटील हे फलंदाज पाहायला मिळतील. जेपीने देखील चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी केली. षटकार चौकाराने सुरुवात करून दिली आपल्या टीमसाठी. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 7 बॉलमध्ये 18 धावांचं योगदान दिलं जयेश पाटीलने. जेपी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो. धावचीची संधी आहे. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित परतावं लागलं असतं, पण सुदैव म्हणावं लागेल. 1 धाव मिळते. 1-1 कडून या सामन्याच्या दिशेने आणि विजयाच्या दिशेने जात असताना मॅच अजूनही ऑन आहे. 7 बॉल 7 धावांची आवश्यकता. एखादा चान्स घेणं गरजेचं आहे सँडी सर. 7 बॉल तुमच्याकडे, त्यामुळेच हा चान्स देखील घेणं गरजेचं आहे. प्रीतम पाटीलला नक्कीच इथे प्रयत्न करावा लागेल. 7 बॉलचा खेळ बाकी. 7 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. पुलदेनचा चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय मिड विकेट रिझर्व मध्ये. सिंगल मिळते. 1च धाव मिळते आणि अशा तऱ्हेने 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 6 धावा. बघा मॅच कशा पद्धतीने पाहायला मिळालं. मागच्या काही चेंडूमध्ये सिंगल डबलचा खेळ पाहायला मिळाला. त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये आता मॅच येऊन ठेपली. मॅच कधीही बदलू शकतो. क्रिकेट हा निश्चितपणे भरलेला खेळ आहे. अनेक वेळा 6 बॉलमध्ये 6 धावा देखील डिफेंड झाल्यात. आजही आठवतोय की बदलापूरच्या स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 1 धाव डिफेंड झाली. 6 बॉलमध्ये 36 धावा देखील झाल्यात. करण मडवी या बॅटरने केलेत. आणि असे अनेक विक्रम आहेत जे क्रिकेटमध्ये घडले गेलेत. त्यामुळेच 6 बॉलमध्ये 6 धावा अजूनही करायचे. हा सामना लवकर संपेल की ह्या मॅच मध्ये काही वेगळं वळण येईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे.
प्रीतम पाटील आणि जयेश पाटील याची जोडी आहे. दोन्ही खेळाडूकडे अनुभव आहे, त्यामुळे अनुभवाचा वापर देखील या मॅच मध्ये करणं गरजेचं असणार आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवर विवेक आलाय, जो बॅटिंग मध्ये अगदी डायमंड डकचा शिकार ठरला होता. 6 बॉल 6 धावा. टप्प्याचा बॉल आहे, धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? यस. आणि 1 धाव तर कंप्लीट झाली. आता 5 मध्ये 5. संध्याकाळचं सत्र आहे. तमाम प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे. जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये पोहोचेल. जयेश पाटील हा सामना अगदी आपल्या स्टाईलने फिनिश करेल की विवेक या मॅच मध्ये डॉट बॉल आणून प्रेशर बॅटिंग टीम वर आणेल, हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. इंटरेस्टिंग सामना आहे. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळते. सेमीफायनलचा सामना मैदानामध्ये रंगत असताना जसजसा सूर्य अस्ताकडे जातो तसा मात्र अंधार पसरत असताना 5 मध्ये 5. खोलव्या टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. आफ्रिदी खान खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगल मिळते. 2 बॉलवर 2 सिंगल आली. 4 मध्ये 4 करायचे. 4 बॉल 4 धावा. आतापर्यंत मागचे 5 बॉल मध्ये 5 सिंगल आले. 4 बॉल 4 धावांची आवश्यकता आहे. विवेक गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. काय घडलं? 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा कंप्लीट होत असताना खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एका धावाला 2 मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. आता दबाव गोलंदाजी करणाऱ्या टीमवर आल्या. आता समीकरण जर पाहिलं तर 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. एखादा डॉट बॉल आला तर नक्कीच मॅच मध्ये मजा येईल आणि मॅच मध्ये मजा यावी यासाठी तमाम प्रेक्षक आशा करत असतील. पण गावदेवी ऐरोली टीमच्या डगआउट मध्ये असं म्हटलं असेल की एखादा फटका येऊ दे ज्याने मॅच संपवू दे. टप्प्याचा बॉल आहे. काय घडलंय? खराब क्षेत्ररक्षण आहे आणि त्याच दरम्यान सिंगल मिळते. 1 धाव मिळते. आता 2 बॉल आणि 1 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दोन बॉल आणि 2 बॉल मध्ये 1 धावांची आवश्यकता. प्रीतम पाटील अगदी प्रेशर गोलंदाजावर असेल. वे गोलंदाजी ट्रॅकवर. जो जिंकेल तो मेगा फायनल मध्ये आणि उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये मेगा फायनल खेळण्यासाठी सज्ज असेल. 2 बॉल 1 धावांची आवश्यकता. आणि काय घडलं? 1 धाव तर कंप्लीट झाली. अशा तऱ्हेने CR पाटील फाउंडेशन गावदेवी ऐरोली संघ गोस टू मेगा फायनल. अभिनंदन टीम. खूप खूप चांगला खेळ राहिला आहे टीम गावदेवी ऐरोली संघाचा आणि या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये धडक मारली आहे टीम गावदेवी ऐरोली संघाने. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच